हॅलो फ्रेंड्स, PK क्रिएशन अँड पूनम केक्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने व कमी वेळात दाणेदार रवाळ तूप कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला मी इथे दुधावरची साय घेतली आहे। तर ही 8 दिवसाची साय आहे। माझे नेहमी फुल फॅट 2 लिटर दूध असतं, त्यावर घट्ट अशी साय येते, त्यामुळे 8 दिवसामध्ये एवढी साय साठलेली आहे। आता ही जी साय ती एकत्र आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर याच्यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही, फक्त दुधावरची साय आहे। तर तुम्ही जर वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं दही घालू शकता, पण मी काहीही घातलेलं नाही। आता या साईची आपण लोणी काढण्यासाठी इथं बीटर वापरणार आहे। तर तुमच्याकडे काय अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता, किंवा विक्सने, रवीने किंवा मिक्सरने काढू शकता। तर इथं मी बीटर घेतला आहे, थोडंसं मी हलवून घेणार आहे। आता बीटरने आपण मिक्स करून घेऊ। तर ही मला सगळ्यात सोपी पद्धत वाटते, याने टाईमही वेस्ट होत नाही आपला, पटकन होतं आणि आपल्याला जसं हवं त्या प्रकारे आपण करू शकतो। तर मी मीडियम स्पीडवर हे आधी हलवून घेते, याच्यामध्ये मी काही ॲड केलेलं नाही आहे। जोपर्यंत जी साय आहे जोपर्यंत पूर्णपणे बीट होत नाही तोपर्यंत मी हे बीटरने हलवत राहणार आहे। मीडियम स्पीडवर घेतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतर आपल्याला इथं थंड पाणी वापरायचं आहे। म्हणजे फ्रीजमधलं पाणी वापरू शकता किंवा साधं पाणी वापरू शकता, पण शक्यतो थंड पाणी वापरल्यामुळे जे लोणी आहे ते पटकन जमा होतं। आता परत मी थोडं पाणी वापरते। तुम्ही ह्याच्यामध्ये बर्फाची खडीही घालू शकता। तर थोडं बीट करून घेऊ। तर वर असं दाणेदार असं आपलं लोणी तयार झालेलं आहे। जेवढं आपण पाणी घालून जे बीटरने हलवून घेऊ तेवढं आपलं लोणी स्वच्छ निघणार आहे, कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही आहे आणि कढवतानाही त्रास होणार नाही आपल्याला। त्यामुळे शक्य तेवढं पाणी वापरा। आता हे लोणी आपलं तयार झालेलं आहे, थोडंसं पाणी घालून मी आता हे पूर्ण काढून घेणार आहे। तर हे तुम्ही जे लोणी आहे याच्यामध्ये थोडासा कलर टाकून तुम्ही एका स्क्वेअर भांड्यामध्ये तुम्ही व्यवस्थित काढून जर फ्रीजमध्ये जे 6 ते 7 तासासाठी जर ठेवला तर आपण विकतचं जे अमूल बटर आणतो त्याप्रमाणे हे घट्ट जमा होतं आणि तुम्ही डोशासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वापरू शकता। आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते अशा प्रकारे गोळे करून। तर मला ही सोपी पद्धत वाटते आणि जसं आपल्याला हवं तसं आपणही काढू शकतो, त्याच्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान आणि आपलं घट्ट असं आपलं लोणी निघलेलं आहे इथं। तर अशा प्रकारे मी अशी लोणी काढून घेतलेलं आहे आणि हे लोणी काढल्यानंतर जे आपलं जे पाणी राहतं लोणी काढल्यानंतर किंवा जे ताक राहतं ते फेकून द्यायचं नाही, त्याच्यापासून आपण पनीर बनवायचं आहे। ही पुढच्या रेसिपीमध्येही तुम्हाला रेसिपी मी दाखवेन। तर हे पाणी आपल्याला कुठेही टाकायचं नाही आहे। आता हे काढलेलं बाउलमध्ये जे लोणी आहे ते आपण एकदम थंड पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 वेळा। याने काय होईल की वास सगळं पूर्ण निघून जाईल त्याच्यामध्ये आणि ज्यावेळी आपण तूप कढवतो त्याच्यामध्ये खाली जी बेरी आहे किंवा जी ताकद आहे ती जास्त राहणार नाही आणि पटकन आपलं तूप जे आहे ते कढलं जाईल। तिथे मी 1 ते 2 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आता हे मी एका मोठ्या भांड्यामध्ये कढवणार आहे, जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित हलवता येईल। आता हे लोणी मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते। तुम्ही कढईमध्ये करू शकता, कोणत्याही प्रकारे करू शकता। तुम्ही बघू शकता किती घट्ट असं लोणी किंवा किती घट्ट असं आपले बटर तयार झालेलं आहे। तर या भांड्याला आपण गॅसवर ठेवू। तर मंद आचेवर आपल्याला हे तूप बनवायचं आहे। जर फास्ट तुम्ही गॅस केला तर ते बाहेर जाण्याची शक्यता असते आणि सतत हलवायचं आहे, यामुळे पटकन ते वितळलं जाईल।
तूप बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून गॅस खूप मोठा करू नये आणि काय होईल, कडवट असा वास येईल आणि आपलं खमंग असं तूप दाणेदार होणार नाही. मंद आचेवरच आपल्याला सगळं करायचं आहे. सतत हलवल्यामुळे काय होईल, एक तर हे तूप बाहेर जाणार नाही आणि काय होईल, खाली जी बेरे आहे ती चिकटली जाणार नाही. जर खालीचं बेरे आहे ती चिकटली जाते आणि ती अशी एकदम गोल्डन कलर येतो त्याला पटकन आणि त्यामुळे तूप थोडं कडवट लागतं. तर अशा प्रकारे हलवत राहायचं, त्यामुळे बेरे आपली खाली चिकटणार नाही. ज्यावेळी या स्टेजवर तूप येतं त्यावेळी आपल्याला सतत हलवायचं आहे, कारण ही जी बेरी आहे ती काळी जास्त होऊ देता कामा नये. थोडीसं गोल्डन कलरवर आणायचे आहे. जर जास्त काळी झाली तर थोडं तूप जे आहे ते कडवट लागेल किंवा कडवट असा वास येईल त्याचा. तर याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता, खाऊची पानं घालू शकता, लवंग घालू शकता. याने औषधी असं तूप तयार होईल. मी ते काहीही वापरलेलं नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता. आता तुम्ही बघा, या स्टेजवर आलं त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. पूर्णपणे बंद करायचं आहे आणि असंच आपल्याला भांडं आहे ते 10 मिनटासाठी गॅसवरच ठेवायचं. ते गरम असल्यामुळे आतल्यात उकळत राहतं. हे आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. तर थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तूप दिसतं. आता हे थंड झालेलं जे तूप आहे तर मी असं गाळून घेणार आहे एका बरणीमध्ये. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती छान आपलं तूप असं प्युअर निघलेलं आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.